आज ती राजरोसपणे तिच्या मित्राबरोबर सौमित्रबरोबर हिंडते फिरते मजा करते। आज त्या दोघांनाही ऑफिसमध्ये हातात हात घालून येताना मी पाहिलंय। सौमित्र आणि ती इतक्या जवळ आलेत की आता नवरा म्हणून ती तुझा कधीही स्वीकार करणार नाही। पण तुमचं जेव्हा शनाया मॅडम सोबत लफड होतं त्याची शिक्षा तुम्हाला दिली सर, मला तर असं वाटतंय की या दोघांमध्ये पण काहीतरी। माझी एवढी एक्सपेन्सिव्ह क्रॉकरी तू फोडून टाकलीस। नाही सॉरी, ते चुकून झालं। चुकून? लक्ष कुठे असतो तुझं? लक्ष कुठे आहे? हा सारखा त्या राधिका मसालेचा विचार करतोस का तू? नाही एक मिनिट एक्सक्यूज मी, काय बोललास? हो बोललास तू? हो बाई, what happened? See, look what happened. एवढी एक्सपेन्सिव्ह क्रॉकरी आणि फोडून टाकली। मग रिलॅक्स, आपण आणू ना नवीन। कुठून आणणार? ह्याला काय आपण पगार देतो का? हा, की त्याच्यातले पैसे कापून आपण परत ही क्रॉकरी आणू शकतो? एवढी माझी एक्सपेन्सिव्ह क्रॉकरी केली यार। मग तो देईल भरून। तो कुठून देणार? त्यांनी काय दिलं आजपर्यंत शनू बेबी तुला? हा, मोठी मोठी ड्रीम्स दाखवली ना तुला की राधिका मसाल्याची तुला सीईओ बनवलं। हा, 33 करोड देतो, दिले? अजून देईल म्हणे तो कुठून आणून देणार? माझी क्रॉकरी यार। बट नाही आणि बिट नाही इडियट। आणि तू काय बघत उभा राहिलाय? हा, चल साफ करते, चल। काय? मी तुला हेल्प करते। आले। सौमित्र आता जे काही बोलून गेला ते तुम्हाला सगळ्यांना माहिती होतं, पण तुम्ही कोणीच मला बोलले नाही। राधिका शांत हो जरा। कशी शांत हो अनाजी? तुम्ही मला मुलगी मानता, मला सगळ्यात जास्त राग तुमचा आलाय। तुम्ही सुद्धा मला सांगितलं नाही, कारण माझ्या हळव्या मुलीच्या हळव्या मनाला त्रास होऊ नये म्हणून नाही सांगितलं। आणि सौमित्रच्या मनात जी काही भावना आहे ती त्याच्या तोंडून तू ऐकावी म्हणून नाही सांगितलं। मला हे पटत नाही। पण तरी राधिका हेच खरं आहे। अगं मी सुद्धा किती वेळा यांना म्हटलं की आपण राधिकाशी बोलूया, पण प्रत्येक वेळेला यांनी थांबवलंय मला। अगं त्याला कारण होतं, म्हणजे मी तुला हे सगळं सांगू शकलो असतो, पण सौमित्रने सांगितलं की सांगू नका म्हणून। पण का? राधिका, खरं तर त्याने या आधीच तुला विचारायला पाहिजे होतं, पण तो बोलूच शकला नाही। पण तुला हे आधी का नाही कळलं यावर आपण आता चर्चा नको करू। तुला आता सत्य कळलंय ना, त्यावर बोलूया। त्यावर काय बोलायचंय? काय बोलायचं म्हणजे आम्हाला सगळ्यांना तुझं मत जाणून घ्यायचं। हे बघ, सौमित्रने न सांगण्याचं कारण आम्हाला सांगितलं। राधिका, सौमित्र सारखा जोडीदार खरंच शोधून नाही सापडणार तुला। रेवती तू हे काय बोलतेस? अरे पण ती काय चुकीचं बोलते मला सांग। तुम्ही सुद्धा? अरे मीच काय, तुझे सासू सासरे सुद्धा याच विचारायचे आहेत। तुझं आणि सौमित्रचं लग्न व्हावं, तुमचा संसार व्हावा, तू सुखी व्हावीस। काय धक्का बसला ऐकून? अगं पण ही जगराहाटी आहे, कुणीही कुणासाठी आयुष्यभर पुरेसं नसतं। शेवटी ज्याला त्याला आपला जोडीदार निवडावाच लागतो ग, आणि त्याच्या जोडीनं आयुष्य काढावं लागतं। एकट्यानं नाही जगता येत। मी एकटी नाहीये, मला माझा संसार आहे, माझा मुलगा आहे माझ्या बरोबर। हो, पण जोडीदार कुठे? तुझ्या सुखदुःखात तुला साथ देणारा तुझा हक्काचा माणूस कुठे आहे? राधिके, तुला मी आज ओळखत नाही, आज 10 वर्षापासून तू इथं आहेस। मला सांग, तुझ्यासारखी आदर्श मुलगी, आदर्श सून कुठं सापडणार आहे? तुझ्या या गुणांचा मलाच काय, आम्हा सगळ्यांना कौतुक आहे, अभिमान वाटतो आम्हाला। मला माहिती आहे तू जुन्या चालीरीतीची आहेस, जुन्या विचारांची आहेस, जुने संस्कार परंपरा जपणारी आहेस, पण तरी काळाप्रमाणे तू स्वतःमध्ये बदल केलेच असता। हो, कारण तशी गरज होती। पण ही गरज नाहीये का? तेव्हाची राधिका वेगळी होती आणि आताची राधिका वेगळी आहे।
ती पुढारलेली आहे. आता तुला पुढचा विचार करायलाच हवा. हे बघ, गुरुनाथ हा तुझा भूतकाळ होता. त्यानं तुझा बायको म्हणून कधी स्वीकार केलाच नाही, नाही तो त्या शनायाच्या मागे गेलाच नसता. खरंय राधिका, ज्या क्षणी गुरु शनायाशी लग्न करून मोकळा झाला ना, त्या क्षणी तुमचे दोघांचे संबंध संपले आहेत. त्यामुळे त्याचा किंवा त्याच्याशी तुझ्या असलेल्या संबंधाचा विचार करणं अपेक्षितच नाहीये. एकच गोष्ट सांग, सौमित्रचा विचार करण्यापासून कुठली गोष्ट रोखते तुला? नाही, मी असा काही विचारच केलेला नाहीये. तर पण मग आता कर ना. ते शक्य नाहीये. का शक्य नाहीये? राधिका, तुझा एकटेपणा दूर व्हावा असंच आम्हा सगळ्यांना वाटतंय. हो वहिनी, तुम्ही फक्त एकदा दुसऱ्या बाजूने विचार करून पहा. राधिका, तुझं आयुष्य सगळं बदलून जाईल ग. तुला जोडीदार मिळेल, अथर्वला त्याचे बाबा मिळतील, हक्काचे. नाही, ते शक्य नाहीये. अरे पण का शक्य नाही ते तर सांग. कारण याचा विचार मी केलेलाच नाहीये. तर अथर्वचा विचार करतेस ना तू? आमच्या लग्नाच्या वेळी स्नेहाची जबाबदारी नव्हती माझ्यावर, तेव्हा तूच समजावलंस ना मला. हे बघ रेवती, तुझी गोष्ट माझी गोष्ट वेगळी. नेहाने तिच्या वडिलांना फारसं बघितलेलं नव्हतं. अथर्वचं तसं नाहीये ना. हे बघ, आणि या सगळ्यामध्ये अथर्ववरती अन्याय झालेला मला नकोय. पण अन्याय करायचाच कशाला? अथर्वला सांभाळायला आम्ही आहोत ना सगळे. त्याला समजावून सांगू आम्ही. तर तुझा आता आमच्यावर सुद्धा विश्वास उरलेला नाहीये. असं नाहीये. पण मग आता माघार नको घेऊस. वहिनी, सौमित्र मनापासून तुमच्यावर प्रेम करतो. त्यांनी सगळं स्वीकारून पुढे जायचं ठरवलंय ना. तुमची अथर्वची काळजी घेणारा हक्काचा माणूस सौमित्र असेल तर काय हरकत आहे वहिनी? राधिके, हे बघ, सौमित्र चांगला मुलगा आहे. एकदा त्याच्या बाजूने विचार कर. आणि नाही म्हणू नकोस. नकार देण्याचं कारण तरी सांग. अशी संधी पुन्हा पुन्हा मिळत नसते. परत एकदा विचार कर. मी विचार करेन, पण मला थोडा वेळ हवाय. निघते मी. पाहिलं, उत्तर न देताच निघून गेली. काय तिच्या मनात आहे कुणास ठाऊक. मी एकदा बोलू का तिच्याशी पुन्हा? नाही नाही, नको रेवती. कसा आहे, हा जो निर्णय आहे तो राधिकेनं घ्यायचा आहे. आणि माझी खात्री आहे राधिका योग्य तोच निर्णय घेईल. नाही. ए, आता ना तू असं नाही करताना जास्त विचार करू नकोस. असा मेंटली पीसफुल हो. असं काय, फायनली तुझ्या डोक्यात जे काय होतं, तुझ्या मनात होतं, ते तू राधिका वहिनीला सांगितलंस. खूप दिवस मनात होतं यार, सगळं ना असं साचून होतं यार. आनंद सगळं अच्छा ना, ऐसा निकल गया, सगळं निकल गया सगळं. आणि अशा पद्धतीने नव्हतं ना यार सांगायचं मला. ठीक आहे ना, एक्सप्रेस होणं महत्वाचं. अरे काय एक्सप्रेस होणं, तिला धक्का बसला असेल ना यार आनंद. काय करू यार, मी काय करणार सांग. माझ्या रागावर, माझ्या इमोशन्सवर मला नाही कंट्रोल करता आलं. माझी काही चूक आहे का सांग मला. मी नाही कंट्रोल करू शकलो. मी आता कंट्रोल कर. इट्स ओके, एव्हरीथिंग इज ओके. मी तुला बोलतो, जस्ट रिलॅक्स. आता बघ, दोनच गोष्टी होणार. राधिका वहिनी किंवा तिला होकार देणार किंवा नकार. होकार दिलं तर क्या बात आहे, तेच पाहिजे आपल्याला. आणि जरी नकार दिलं तरी नो प्रॉब्लेम. कळलं का? तुझ्या मनात रिग्रेट राहणार नाही की मी राधिका वहिनीने कधीच काहीच एक्सप्रेस केलं नाही. काय ते सगळं ठीक आहे आनंद. यापुढे ती माझ्याशी कधीच बोलली नाही तर. असं नाही होणार नाही. तू तसे नेगेटिव्ह विचार करूच नकोस. नो नेगेटिव्ह थिंकिंग. ओके का? आता जे होईल त्याला चांगलंच होईल. बघ, आजपर्यंत जे घडलं नव्हतं ते आज घडलंय. बरोबर की नाही? म्हणजे आता बघ, अब जो भी कुछ होगा ना, तो क्या होगा पता नहीं. अरे सब अच्छा होगा. क्या होगा? सब अच्छा होगा. कालमाय, कायच विचार करत आहेस तू आता? आणि जेव्हा प्रत्येक जण आपल्याला अंधारात ठेवते ना, तेव्हा खूप वाईट वाटतं.
हो वाटते ना. सौमित्राला माझ्याशी काय बोलायचंय हे तुम्हाला आणि बाबांना माहिती होतं, तरी तुम्ही मला सांगितलं नाही. अनेकदा यांच्या मनामध्ये आलं होतं बरं की तुला सांगावं, पण याईने अडवलं स्वतःलाच. काऊन माहित आहे? काऊन त्याला वाटलं होतं की सौमित्र स्वतःहून त्यासोबत बोलेल म्हणून. पण माझा विचार केलात का? गृहीत धरलात मला? नाही ना माय, बिलकुल नाही. तुला जर का गृहीत धरलं असतं तर याईनी परस्परच त्याला होकार कळवला असता का नाही? पण याईनी नाही ना केलं तसं. पण आई, त्याने आज अचानक विचारलं सगळ्यांसमोर. आणि तुम्हाला सगळ्यांना हे माहिती होतं, कल्पना होती, याचं मला वाईट नाही का वाटणार? माफ कर माय, चुकलं आमचं. पण आम्हा सगळ्यांना मनापासून वाटत होतं की तू आणि सौमित्राचं लग्न जुळावं. आई, नाही इतरांचं ठीक आहे, तुम्हालाही असं वाटतंय? हो, मी एक बाईचा आहे ना. एका बाईचं दुःख दुसऱ्या बाईला कळते बा. हे पाय राधिका, मी तुला जन्म नाही दिला, सून म्हणून माझ्या घरामध्ये आणलं. पण मधल्या काळामध्ये जे काही घडून गेलं त्यानंतर मात्र तुला पोटच्या पोरीप्रमाणे जपलं. मग आपल्या पोरीच्या मनामधलं दुःख आईला कळणार नाही का? पण माझी काही तक्रार नाहीये. म्हणून का तू सुखी झाली का? तू तक्रार नाही केली म्हणून का तू सुखी झाली का? एकट्यानं संसाराचा गाडा हाकत राहिलीस. एकटीनं लेकरा पाहांना घेऊन संसाराचा गाडा हाकडं, संसार करणं केवढं कठीण असते माय. आई, यांच्या बरोबर संसार केलाय मी, ते सगळं कसं विसरू? तू ज्याच्या सोबत संसार केला तो मा लेक होता ना, त्याला आम्ही आमच्या आयुष्यातून काढून टाकलं का नाही? तूही काढलंस की नाही तुझ्या आयुष्यातून? मग त्यासोबतच्या सगळ्या आठवणी आता विसरून जायच्या. हे पाय राधिका, नवऱ्यानं बायकोला सोबत केलीच पाहिजे. ती गुरुनं केली नाही. तू एकटं टाकलं, पण सौमित्र स्वतःहून तुझा हात धरायला तयार आहे, स्वतःहून तुला सोबत द्यायला तयार आहे. आणि यात चुकीचं का आहे? तू प्रेम करत आहे तुझ्यावर, तो अथर्ववर प्रेम करतो, तो अथर्वची काळजी घेईल, दुःखात ठेवेल. तुझ्यासाठी, अथर्वसाठी तरी सौमित्रचा विचार कर ना बाई. अथर्व कसं स्वीकारेल त्याला? का नाही स्वीकारणार? स्वीकारेल. बघ बरं राधिका, तुलाही एका चांगल्या व्यक्तीची सोबत हवीच हवी. संसारामध्ये नवरा बायकोच शेवटी एकमेकांसाठी असते. आता अथर्वचं का बरं? तो उद्या मोठा होईल, स्वतःचं विश्व निर्माण करेल, त्या विश्वामध्ये तो रममाण होईल, मग तू एकटीच राहणार. आता आम्ही असतो नागपूरला, तेव्हा दोघंही आम्ही एकमेकांना साथ देतोच का नाही? बस सौमित्र तुला साथ देईल, तू सुखी ठेवेल. उगीच डोक्यामध्ये हे काही आडू नको. मला माहित आहे तो अथर्वलाही साथ देईल, तुलाही साथ देईल, तुझी तो मरेपर्यंत साथ सोडणार नाही. बस त्या विचार कर बाई. पण तू मला वचन दे बर. मला माहित आहे आमच्या नंतर तुझी काळजी घेणारा कोणीतरी हवं, तुला साथ द्यायला कोणीतरी हवं, आणि सौमित्र शिवाय चांगली सोबत तुला कोणी नाही देऊ शकणार, आमची खात्री पटली आहे. वचन दे, तू सौमित्रचा विचार करशील. वचन दे बरं, त्याबद्दल विचार करशील. विचार करेन मी. अजून राधाचा फोन नाही आलाय. मला नाही वाटत ती फोन करेल.
अरे तू इथे खस्ता खातोयस, पण तुझी बायको राजूसपणे हिंडते फिरते मजा करते. आता राधिका मॅडम ना सौमित्र सरांना भेटायला गेल्यात. गॅरी काय चाललंय? काय आहे हे? अरे उचल ते पटकन, मम्मा आली तर ओरडेल तुला. काय वाय यू सो लॉस्ट? काय झालंय? तू का असा वागतोयस? तू कालपासून काही बोलतही नाहीये. काय राहिलंय शनाया बोलण्यासारखं आता? असं तरी म्हणू नकोस यार. हे बघ आता तू माझ्या बरोबर आणि मम्मा बरोबर राहतोयस. ऍटलीस्ट थँक गॉड तुला ते रस्त्यावर राहावं लागत नाही. म्हणजे नको ते बघावं आणि ऐकावं लागतंय ना रोज. काय बघावं लागतंय? काय ऐकावं लागतंय? टेल मी. सोड शनाया प्लीज. गॅरी यार प्लीज सांग ना मला, काय ऐकलंस तू? कंपनी बुडतीये का? नाही शनाया, त्या राधिका आणि सौमित्रचं जुळतंय असं ऐकलंय मी. गुड फॉर नथिंग आणि सौमित्र लग्न करणार आहे? वाव, दॅट इज अ ग्रेट न्यूज. याच्यात आनंदी होण्यासारखं काय? अरे मग सॅड होण्यासारखं तरी काय? हे बघ गॅरी, आपलं लग्न झालंय, आपण सेटल्ड आहोत आता. तू मी मम्मा राहतो इकडे, आपल्याकडे 10 करोड रुपीज आहेत, हा फ्लॅट आहे, आपण मस्त धमाल करू, मजा करू. तिला काय करायचं ते करू दे ना, आपण एन्जॉय करूया. एक मिनिट. तू काय बसला काय? हो उठ. काय एन्जॉय काय करू? मम्मा ते आम्ही बोलत होतो. एक मिनिट. याच्याशी गप्पा मारलेल्या मला आवडत नाही शनू बेबी. आधीच सांगून ठेवते, एक काम धड करत नाही. माय गॉड, हे काय? तुला काही काम बिम नाही आहेत का दुसरी? हा सगळं नासधूस करतोय आल्यापासून. हा काल क्रॉकरी फोडून टाकली. मम्मा असू दे ना प्लीज, आम्ही निवांत बसलो होतो प्लीज. त्याला फुकट राहायला घर मिळतंय, फुकट खायला मिळतंय, तरी काम करत नाही. आणि तू काय काय बसून काय राहिलायस? हा हे घे, किराणा घेऊन ये जा. चल. विचारा मग गॅरी, आम्ही किती दिवसांनी असं निवांत गप्पा मारत बसलो होतो. शनू बेबी, तुला निवांत गप्पा मारायच्या असतील ना, तर माझ्या बरोबर मार. मम्मा काय यार, तू पण तू अति करतेस. यू आर जस्ट टू मच. हॅलो सौमित्र. बोल. हॅलो सौमित्र. घरी आहे. घरी आहे म्हणजे मला कळलं नाही. मला तुझ्याशी बोलायचंय. तुला माझा निर्णय ऐकायचा आहे ना? माझा निर्णय झालाय, तो मी आज सगळ्यांसमोर सांगेन. नाही पण राधा, तू जो काही निर्णय घेतलायस तो आत्ताही सांगू शकतेस. सगळ्यांसमोर म्हणजे नाही कळत आहे मला. मला असं वाटतं की हा महत्वाचा विषय आणि असं फोनवरती नको बोलायला. तू इथे ये, मी सगळ्यांसमक्ष तुला माझा निर्णय सांगेन.